शिवडे बघा 3 होते पाट्यामध्ये. तर मोठा मासा असला ना तरच आई येते आणि आपल्याला एक मोठा मासा भेटलेला बघा. एकदम मोठ्या साईजचे खेकडे आहेत. 1 किलो भरल्यात बघा. मग 2च अशा काही एक बारक्या साईजचे. त्या साईडला ना थोडे मिडियम साईजचे चिलपे. तर मासे तर आहे ना पूर्ण संपणार आहे. आजच्याला ना मार्केटला आलोय आणि बऱ्याच दिवसानंतर आहे ना तुम्हाला मार्केटचा व्हिडिओ दाखवतोय. जसे मासे येतील ना तसे तुम्हाला दाखवते आणि कोणते कोणते येतात ना ते तुम्हाला दाखवते. आजच्याला मासे तर वेगवेगळे आहेत आणि अजून सुद्धा ना येणारी बाकी आहेत, तर त्यांचे तुम्हाला मासे दाखवते. आजच्याला सगळे ना मासे जिवंत भेटतील आणि या मार्केटला तुम्हाला यायचंच असेल ना तर तळेगाव दाभाडेमध्ये ना चाकण रोड इंद्रायणी कॉलेज शेजारी डायरेक्ट रोडचे बघा रोड आहे आणि शेजारीच मच्छी मार्केट आहे. तर नक्कीच येऊ शकताय. या साईडला बघा या आमचे सुद्धा ना एकदम मोठ्या मोठ्या चिलप्या आल्यात आणि इतकी मोठी साईज आहे ना चिलपीची. जवळजवळ आहे ना 2 किलोच्या वरतीच असणार आहे. 2 ते 2.5 किलो पर्यंत. आणि त्याच्यानंतर आहे ना वळंजी पण आहे. चिलपी आहे बारीक बारीक, पण त्या साईडला बघा एकदमच मोठ्या साईजची चिलपी. वळंजी सुद्धा आहे ना जिवंत आहे अजूनपर्यंत. बघा ह्या इतक्या ना वळंज्या काही भेटत नाही. फक्त आहे ना ह्यांच्याकडे असणार आहे अख्या पूर्ण मार्केटला. तरी सुद्धा आहे ना सगळं काय तुम्हाला दाखवतोय आजच्याला. पण चिलपीची साईज तर एकदमच मोठी आहे. आणि वळंजीचा रेट आहे ना 600 रुपये किलो आहे. मग 150 रुपये पावशेर, 600 रुपये किलो. वळंजी काही जास्त भेटत नाही. आणि या साईडला आहे ना चालट हे बघा. चालट ना मार्केटला काही जास्त भेटत नाही. त्याच्यानंतर आहे ना लाल परणी पण आहे आणि बाकी कोळशेत खावले आणि तिकडं वाळंजी आणि मोठी चिलपी आहे. त्या ना तुम्हाला जसं मासे येतील ना तसं तुम्हाला दाखवतो. आता पलीकडच्या साईडला ना वांबे आहेत तेही दाखवते तुम्हाला. चिलपी होती ती साफ करून घेतली, मग पूर्ण आहे ना अखंडच ठेवली. आणि ह्याच्यामध्ये ना खेकडे आहेत. खेकडींचा रेट काय माहिती नाही, पण सांगते तुम्हाला जसं कळतंय ना तसं सांगते. खेकडींचा ना रेट जास्तच असणार आहे, कारण तर ना खेकडी काय मार्केटला नाही. त्या साईडला चिलपी आली, ती सुद्धा आहे ना 200 रुपये किलो आहे. बघा खेकडे बघतात आता. वाम घेतले बघा या साईडला 800 रुपये किलो वाम आहे. आणि अर्धा किलो घेतले वाढतं त्यांनी. परत घेतले बघा. आंब्याची साईज सुद्धा ना मोठे, 2च बसल्यात पावशेर मध्ये. त्याला सुद्धा ना बारकी खवली असते, मग साफ करायलाच लागते ते. या साईडला बघा खेकडे घ्यायला लागल्यात आता. घेतल्यात आता खेकडे आणि 300 रुपये किलो आहेत खेकडे. आणि या खेकडे आहेत ना जाळ्याचे आहेत, त्याच्यामुळे जाळे लावले ना तर जाळ्याला लागतात कधीतरी अशा अचानकच. काही ठिकाणी असतात मग जाळ्याला लागतात खेकडे. चांगले मोठे मोठे आहेत. जाळ्याला अडकतात ना त्याच्यामुळे ना नांगुडे सगळे ना तोडून आणल्यात, कारण तर आहे ना नांगुडे तोडायलाच लागतात. त्याच्यामध्ये ना लाल परणे. आता तुम्हाला दाखवतो 1 किलो मध्ये किती खेकडे बसतात. बघा तुम्हाला सांगतो आता 2 4 6 7 बसल्यात बघा खेकडे. 7 बसल्यात आणि नांगुडे पण मोठे मोठे आहेत. 7 खेकडे बसले बघा 1 किलो मध्ये. कानुसा घेतलाय आणि तो आहे ना 2.25 किलो भरलाय. मग 2 किलो पावशेर. 1 किलोचं वजन आहे ना त्या साईड दिलंय. मग त्याच्यामध्ये ना मापामध्ये ठेवलेलं आहे. एकदम मोठ्या साईजचा कानूस आहे. आणि वळंजे बघा साफ करायला लागल्यात. शेवटचे राहिले बघा फक्त. या साईडला कापल्यात, बाकीचे पीस बनवल्यात. वळंजेला ना अजिबातच काटे नसतात, काय नाही खवले नाही काय नाही.
शिवडे बघा 3 होते पाट्यामध्ये, एक तर वळंजीचा खाली होता, 2 तर दिसलेले मागाशी. सगळे ताजे मासे असतात. कानुसा घेतलाय बघा तिकडं कापायला, 2 किलो पावशेर भरलंय. आणि याच्यामध्ये मापामध्ये 4 सगळे मासे आहेत, 3 शिवडे मासे आहेत, 1 वळंजे, 1 किलो भरलंय. हा सगळ्यांचं काढतोय ना बघा. भरपूर गिराईक आहे आणि मासे घेण्यासाठी बघा समोर गिराईक. कारण तर आहे ना ताजे मासे असतात ना त्याच्यामुळं. साफ करून झालंय पूर्ण. आता आहे ना पीस बनवायचे त्याचे. आता उभा का आपण 2 जागी करा, 2 जागी करा. त्या साईडला सुद्धा ना आताच मासे आल्यात. हे बघा तुम्हाला दाखवतो आता जवळून. हे बघा चिलपी मोठे मोठे आणि ती पण जिवंत त्याच्या अजून. आणि त्याच्यानंतर खवले आहेत. तिकडं एक रवी आहे बघा, ह्यो रवी आणि मरळ आहे. आणि ती चिलपी आहे मग दुसरी. ती थोडे ना बारक्या साईजचे, पण आजच्याला ना सेम रेट असणार आहे, 200 रुपये किलोच. मार्केटला चिलपी कमी असले ना तर मग सेम रेट असतोय. अजून सुद्धा ना बरेचसे मासेवाले यायचे बाकी आहेत. तुम्हाला दाखवते आता जसे येते तसे. इथं बघा, इथं सुद्धा ना आताच मासे आलेत, ते तुम्हाला दाखवते. तिकडे आहे ना मोठी मोठी चिलपी आणि एक पोपट मासा आहे. ती बघा साईज बघा चिलपीची. आणि बघा आता ते किती भरते, जिवंत आहे अजूनपर्यंत. ती 1 किलो पावशेर भरली बघा ती एकच चिलपी. त्या साईडला ना थोडे मिडियम साईजचे चिलपी आहे, पण रेट तर एक सेम असणार आहे आजच्याला, 200 रुपये किलो. इथं बघा मरळ आहे, एकदम मोठ्या साईजची मरळ आहे. आणि त्या साईडला सुद्धा ना थोडे चांगले मासे आहेत, म्हणजे मोठे मोठे कानुसे आहेत आणि बाकी दुसरे आहेत खवले चिलपी. बघा मोठे मोठे कानुसे आहेत आणि खवले मासे पण आहेत, चांगले मोठ्या साईजचे आहेत. इथं ना कोपऱ्यामध्ये सुद्धा एक मरळ आहे. आणि त्यांच्याकडे मासे तर अजून आहेत, पण पाटेला जागा नाही त्याच्यामुळे ना तिकडे ठेवले बघा कोपऱ्यामध्ये. त्याच्यामध्ये सुद्धा ना मासे घ्यायच्यात काढून. आता चिलपी तर जिवंत आहे बघा, अजून जिवंतच असते चिलपी, लवकर काही मरत नाही. गिराईक सुद्धा आहे ना भरपूर आहे. आणि अजून सुद्धा ना पलीकडच्या साईडला आहे ना बरेचसे येणारे बाकी आहेत अजून. साईडला बघा आई आहे ना आता मासा तोडून घेते, मग पीस बनवायचे ते पण कोयत्याने. कारण तर मोठा मासा असला ना तरच आई येते. आणि आजच्याला एक मोठा मासा भेटलेला. त्या साईडला पिंकी आहे ना माशांच्या खावले काढून देते आता, मग वेळावरती कापते आता तिकडं. एकदम मोठा मासा असा कोयत्याने पीस बनवले ना मोठे, तर मग त्याच्यानंतर आहे ना बारीक बारीक वेळेवरती कापते आता. तर या साईडला ना पिंकी देते आता पीस बनवून बारीक बारीक. तिकडं वरच्या बाजूला सुद्धा माशावाले आलात आताच, तुम्हाला दाखवते. इथंच येणार आहे त्यांचे मासे, बघू आता कोणते आहेत ते. घ्या ना. कशा रे खेकडे?
नाही तो वजन करवा नाही बघा एक पाटी तर भरली आणि त्याच्यामध्ये ना चालटी आहेत आणि बाकी खवले मासे आहेत बघा, जिवंत आहेत अजून, आताच आणल्यात हे बघा, सगळे मासे जिवंत भेटतील. मोठ्या मोठ्या खेकडे आल्यात आणि खेकडींची साईज बघा एकदमच मोठे, दोनच आहेत पण खेकडे बघा, खेकडींची साईज त्यांना आहे ना नांगुडे पण बघा किती मोठे मोठे आहेत. या साईडला ना सगळे मासेवाले तर आलेत, आता आहे ना पलीकडच्या साईडच्या तुम्हाला दाखवते, बघू आता कोणते मासे आलेत तिकडं. बघा आताच मासे आलेत आणि मोठ्या मोठ्या ना मरळी सुद्धा दिसतात त्या साईडला पाटेमध्ये बघा, तुम्हाला जवळून दाखवते आता. तिथनं चिल्लपी वतून घेतात बघा पाटेमध्ये बघा, फुल पाटी भरली एका गांजामध्येच. आणि त्या साईडला ना सगळ्यांना 4 मरळे आहेत पण 2 बारीक आहेत आणि 2 आहे ना चांगल्याच मोठ्या साईजचे आहेत. सगळी तर चिल्लपीचे जास्त करून या साईडला, पण जिवंत आहे बघा आताच आणलेले मासे. या सुद्धा पिशवीमध्ये चिल्लपी आहे, परत त्या साईडला सुद्धा आहे ना चिल्लपी आहे तिकडं, आणि बाकी त्या साईडला सुद्धा चिल्लपीचे, ही मरळ येतं आणि बाकी तर चिल्लपीचे आहे पिशवीमध्ये. ही सुद्धा आहे ना मोठ्या साईजची मरळ आहे. सुद्धा आहे ना आताच मासेवाले आल्यात आणि बघा ते सुद्धा आहे ना पाट्यामध्ये घेतात काढून. त्यांना सुद्धा आहे ना एक मोठा मासा भेटलाय आणि बघा तिकडे ना मागाशी दाखवलेली ना चिल्लपी ती संपली, 2.5 किलोची एका चिल्लपी भरली बघा ती. आणि पोपट मासा सुद्धा बघा जिवंत जे अजूनपर्यंत. पोपट मासा आहे ना तो वजनामध्ये ठेवलाय आणि जवळजवळ आहे ना 2 किलो भरलाय. 2 किलोला थोडं पावशेर कमी आहे, फक्त 8 पावच बघा. आणि त्या साईडला आहे ना वळण जी बरीचशी होती ती संपली, आता थोडी राहिली फक्त. आता बघा सगळे ना माशा आल्यात, मार्केट फुल भरले बघा आजच्याला. गिराईक जास्त आहे आणि मासे सुद्धा आहे ना भरपूर आहेत. मरळे, शिंगटे आहेत, वांबे, परत वळंजी आहे आणि मोठी मोठी चिल्लपी, कानुसा, परत त्या साईडला सुद्धा आहे ना रव पण आहे पलीकडच्या बाजूला. इथं सुद्धा ना आताच मासे आल्यात आणि मळे मासे आहेत हे बघा इकडे वजनामध्ये ठेवल्यात. आणि मळे मासे ना मार्केटला कुठंच नाही, मळे मासे नाहीच डायरेक्ट, फक्त आहे ना एकच पाटे आले मळे माशांचे. मळे 200 रुपये किलो आहेत बघा. मळ्यासाठी आणि गिराईक भरपूर आहे. थोडं कमी आहे. बघा तिकडे आहे ना शिंगटे सुद्धा आहेत, शिंगटे आणि वामे. जिवंत आहेत बघा सगळे मासे, तुम्हाला ना जिवंत भेटते मार्केटला. पावशेर भरल्यात, 2 वामे आणि 1 शिंगटे. इकडे सुद्धा ना आताच मासे घेऊन आल्यात, ते तुम्हाला दाखवतो आता पलीकडच्या साईडला जाऊन. पण आहे ना लय गिराईक आहे पलीकडच्या साईडला ना जायला सुद्धा जागा नाही, इतकं गिराईक आहे बघा. तिकडं आहेत त्यांचे माणसं, तर तिथं ना पाठीमध्ये काढून घेणार आहे. तिकडे जाऊ आता. 2 मोठे खेकडे होते ना, हा पकडतोय ना, हा ना बर. बघा एकदम मोठ्या साईजचे खेकडे आहेत. आता ना त्या तोडून द्यायच्यात. सगळ्यांना 3च होत्या पण लय मोठ्या साईजच्या होत्या. एक तर बारक्या साईजचे होते म्हणायला, पण 2 चांगल्याच मोठ्या खेकडे होत्या.
1 किलो भरल्यात बघा, म्हणजे दोनच आहेत अशा काही, एक बारक्या साईजच्या त्याच्यामध्ये, पण दोनच खेकड्याने 1 किलो भरल्यात. तर घेतल्यात बघा त्यांनी, समोरच्या आणले गिरायकांनी. आणि इथं आहे ना हातात मासे आले ते तुम्हाला दाखवतो आता पाटेमध्ये ना बाहेर काढते वेळेस. परत इकडं बघा वांबे आहेत. जिलेबी आहे ना त्या पिशवीमध्येच घेतात वतून, मग त्याच्यानंतर आहे ना पाटेमध्ये काढायची, कारण तर पाटीच जुनी आहे त्याच्यामुळे ना पिशवीमध्येच वतले त्यांनी जिलेबी. कितना हो गया? डिनर कटिंग केलं एकदम, ग्रॅमर कटिंग केलं बरं. इथनं मार्केट भरलेलं आहे. हे बघा समोर बघा किती लांब पर्यंत आहे ना. अजून सुद्धा बघा इथं मासे आलेत आताच. कसे किलो आहेत खेकडे? 500 रुपये बघा. खेकडे 500 रुपये किलो आहेत. खेकडे ना जास्त भेटत नाही त्याच्यामुळे ना जास्त रेट आहे नाही का. इकडे सुद्धा हे बघा. तुमचे कसे आहेत? कसे आहेत किलो? 400. आणि तुमच्या? तुमच्या मोठ्या साईजच्या आहेत ना. त्या बघा काळे जरा ते एकदम भारी दिसतात. खेकडे ना जास्त भेटत नाही ना त्याच्यामुळे फक्त इथं जे खेकडे जास्त काय मार्केटला नाही, फक्त आहे ना एवढ्या जागेमध्ये, त्याच्यामुळे गिराईक पण भरपूर आहे. काढली रे उडा भटणं पाडा नाही जाय. यार बाबा आला पाच. घरी अर्धा किलो. आता आहे ना अर्धा किलो घेतलेत बघा. टाक रे. 1 लागते अजून एक. साईडला आहे ना कोपऱ्यामध्ये खेकडे आहेत. त्याच्यानंतर इथून त्या तिथपर्यंत ना शेवटपर्यंत मासेच आहे फक्त. इकडं काही खेकडे नाही. सगळे ना नदीचे मासे भेटतील तुम्हाला. आणि जरी तुम्हाला समुद्राचे मासे पाहायचं असेल ना तर त्या साईडला भेटते. ह्याच्या पलीकडं दुसरं मार्केट आहे, समुद्राचे मासे भेटतील तिकडं. इथं बघा मरळ सुद्धा घेतले वजनामध्ये, म्हणजे साफ करायला लागल्यात. मरळ आहे ना 600 रुपये किलो आहे. आणि दुसरी सुद्धा घेतले बघा इथं वजनाच्या पलीकडच्या साईडला 600 रुपये किलो मरळ आहे. फक्त ना 2 ते 3 ठिकाणीच मरळ होते, त्याच्यामुळे ना मरळ तर लगेच संपून जाणार आहे. आता ना संध्याकाळच्या 6 वाजल्यात आणि तरी सुद्धा बघा गिराईक भरपूर आहे अजून सुद्धा. हे बघा मासे सुद्धा आहे ना आहेत अजून, आणि ते पण जिवंत. मार्केट भरलेलं जे कारण तर हे बघा रविवार आहे आणि मासे सुद्धा ना जास्त आजच्याला रविवारचा दिवस असल्यानंतर मासे मार्केटला जास्त असतात. तर इथून पुढे ना तुम्हाला जास्त काय दाखवायला जमायचं नाही. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडलाच असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.